देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। शुक्रवारपेठ खटका गल्ली तुळजापूर. आपलं नाव सांगा पूर्ण माझं पत्ता. नाव श्रीकांत सुभाष कांबळे, राहणार शुक्रवारपेठ खटका गल्ली. काय तक्रार? माझी तक्रार अशी आहे की माझं दुकान आहे पलीकडे आणि आमची समाजाची जागा आहे, हिंदू घाटिक समाज सेवा ट्रस्ट, आणि तिकडल्या साईडला माझं स्वतःचं वैयक्तिक दुकान आमच्या वल्ल्याच्या नावावरचं. तर तिथं आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना न देता किंवा नोटीस न देता डायरेक्ट आले जीसीबीने तुमचं अतिक्रमण म्हणून पाडायला सुरुवात केली. आणि आमच्या समोरच्या साईडला फुटपट नाही, काहीच नाही, कुठल्याही पूर्वकल्पना, खाली नोटीस आहेत समजायला. ह्या साईडला फुटपट सुद्धा नाही, आमच्या साईडला काही बघा फुटपट आहे. नगरपालिकेने पूर्वकल्पना दिली काहीच नाही तुम्हाला, नाही, आम्हाला नोटीस वगैरे काहीच नाही. काही नाही, किंवा आम्हाला तुम्ही काढा म्हणून सुद्धा नाही. फक्त माझा एक पत्रा बुडी होता. म्हणजे तुमचं वैयक्तिक मालमत्ता आहे. वैयक्तिक मालमत्ता, ही बी वैयक्तिक मालमत्ता, ही समाजाची. तुम्ही ज्यावेळेस आले अतिक्रमण आलं करण्यास होतं तेव्हा. संबंधित शिव हे ते आले त्यावेळेस तुम्ही त्यांना कल्पना दिली नाही का माझा आहे होता वैयक्तिक? इथं माझा भाऊ चुलत बबलू कांबळे आणि पुतण्या होता. यांनी सांगितलं की आमची 7 फूट जागा आहे इथं, तुम्ही 7 फूट सोडून बांधा किंवा पाडा, आमचा हरकत नाही अतिक्रमण असेल तर त्यांनी काय केलं, पलीकडल्या साईडला शूटर अतिक्रमण आहे तिथून अलीकडे घेतलं इथपर्यंत, कुठं डायरेक्ट आमचे टेप लावला का? टेप लावला. मग पलीकडे अतिक्रमण गेलं काय गाडवाच्या गाडीत तिकडं, अलीकडे आमचं शूटर बंद केलं. आमचं 3.5 फूट अतिक्रमण आहे म्हणून आमचं समजा पाळलं. अजूनही माझ्या पीआर कार्डाला 7.5 किंवा 7 फूट जागा आहे. जर नसेल तर मी हा असं उचलून टाकून द्यायला तयार आहे. जर नसलं तर माझी जागा गेली कुठं मग? मग नगरपालिकेने ही का उचलून नेलं नाही? आम्ही उचलू दिलं नाही ना नगरपालिकेला, आम्ही पाडू दिलं नाही परत. म्हणजे आमच्या समाजाची जागा आहे, तुमचं म्हणणं आहे अतिक्रमण नाही, तुमचं वैयक्तिक आहे. नाही. मी अजून तुम्हाला लेखी पूर्ण माझ्या काय सगळं मी तुम्हाला दाखवू शकतो. तुमच्याकडे तुमचे आटा वगैरे आहेत, समजा समाजात शिवाला दाखवले नाहीत का तुम्ही? शिव बघायला तयार नाही ना, बोलूच द्यायला तयार नाही, डायरेक्ट त्यांनी पाडायला चालू आहे. आता इथून खाली बघा काही गाडी लावली, गंगण्याचं बांधकाम आहे, ह्याच्या पलीकडल्या साईडला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा डबा आहे, तर ती पूर्ण डबा रोडवर आहे, तसा टोल आहे. फक्त या साईडचं केलं, त्या साईडला काहीच नाही. आता काय आपली मागणी? आमची मागणी आहे गुणवंत कदम ह्यानं पैसे खाऊन आमच्या ह्या समाजाच्या जागेचं माझ्या जागेचं नुकसान केलंय. उघड मी तुम्हाला सांगतो, आमच्या ह्या समाजाच्या जागेचा वाद चालू आहे. विरोधी पार्टीकडून त्यानं पैसे खाऊन जर वेळेस आले की आमच्या ह्या समाजाच्या जागेला त्याचं लक्ष असतं पहिल्यांदा गुणवंत कदमात. समजे कर्मचारी पुढे गेले होते, गुणवंत कदम त्यांना मागू बोलवून घेतलं आणि मापाला लावलं. पण मापू द्या, आमच्या मापण्याला विरोध नाही. पलीकडला फुटपाट गेलं कुठं मग? आमच्या साईडला फुटपाट आहे अजून बी 3 फूट, पलीकडल्या साईडला फुटपाट नाही. अतिक्रमण पलीकडल्या साईडला असताना अलीकडला पाडलं आमचं. समजा लोकांचं दिसणं झालं, एवढ्या मोठ्या बिल्डिंग आहे तिथं, फक्त खटकाच दिसतंय. कारण का आम्ही अल्पसंख्येमध्ये आहोत, आमचं गोरगरिबाचं दिसतं. आज जेव्हा काही दुकान एवढं नुकसान झाले, बकरे मेले त्याचे काल काढताना, ह्याचं गोरगरिबाचं नुकसान, ह्याचं पोट आहे दुकानदाराचं. ह्या आज ह्याचं 3 दिवस झालेला बकरे कोणाला जागा नाही, मार्केटमध्ये बकरे मोकळे आहेत. चुऱ्या गेले त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? नगरपालिका आमची दखल घ्यायला तयार नाही. शिवला बोललो तर शिव आम्हाला काय म्हणतो, कायदेशीर कारवाई करा. त्या कर्मचाऱ्यांना बोललो, कर्मचारी म्हणजे तुम्ही कायदेशीर कारवाई करा. मग आम्ही जायचं कोणाकडे? मग लेख अर्ज दिला का तुम्ही नगरपालिका ऑफिसला अर्ज दिलेला आहे. आता त्यांनी कारवाई करते, नाही केल्यानंतर मी पुन्हा पाऊल करेन. तुमचे आटा वगैरे काढून हे ते त्यांना दाखवा की नगरपालिका तुम्ही तुमची जागा आहे म्हणताय तर. नाही मी काय म्हणतो, आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली, पोलीस स्टेशन इथं पंचनाम्याला यावं लागेल ना. बरोबर. आल्यानंतर आम्ही कागद देऊ. तुम्ही कारवाई केली पुढे तर आम्ही पुढे कागद देणार तुम्हाला, त्याशिवाय कशी देणार? म्हणजे संबंधित तुमचं नुकसान भरपाई द्यावं. बरोबर आहे, नुकसान भरपाई द्यावं. आम्हाला नगरपालिकेने सांगावं की बाबा ही तुमची जागा आहे तिथपर्यंत. जर रोज येणार आमच्या समाजाला त्रास देणार, ही चुकीचं आहे. जर हरच वेळेस आमच्या खास करून या मटर मार्केटवर आणि ह्या 2 दुकानावरच लक्ष असते, कुठंच नाही. खाली तुम्ही बघा, समजा जास्त नुकसान जर असं फक्त एवढ्या पट्ट्याचं आहे. त्या परिसरात फक्त तुमचं दिसायला तेवढं काढलेलं. तुम्ही बघा कुठपर्यंत आहे का, कुठे दिसतंय? ही सुद्धा मी पाडू दिली नाही म्हणून राहिला आमचं आहे. ही जी पहिले गेला मी पाडू दिली ना, तुम्ही पाडा, तुम्हाला बघा मला आत्मदहन करतो मला, मग गेले गपचिप निघून इथून. आणि या वेळेच नाही, या गुणवंत कदमाचा जर वेळेचा आमच्या समाजाविषयी पैसे खातो विरोध पार्टी कोण आमच्या समाजाच्या जागेविषयी काय ना काय गाड्या करतो. तिथं कोण आहेत? नगरपालिकेचे कर्मचारी आहेत का? हा, कर्मचारी आहेत. 2008 मास्टर प्लॅन झालाय. माझ्या इष्टाची जागा आली आमच्या वल्ल्याच्या 15 फूट, त्याच्यामध्ये 7.5-7 फूट जागा मास्टर प्लॅन मध्ये गेली. राहिलेली जागा पाडलेली होती. मास्टर प्लॅन झाल्यानंतर पूर्ण भीत पाडली. मला 2001 का 2002 नोटीस पडली आहे. सुभाष यशवंत कांबळे यांचं भिताड फुगलेला आहे. आता इथं कुठं भिताड आहे? 2008 पासून भिताड नाही. म्हणजे ही पैसे खातो आणि आमच्यावर कोणी दाखल करायला बघते. आपले नगरसेवक कोण येतात? आमच्या इथे कोणी नगरसेवक कोणी आले मी काल तुमच्या वार्डाचे माऊली भोसले बोलला होता त्यांना? बोललो ना त्यांना, काय म्हणले ते? भरपाई द्यायला होतो, करायला होतो. काल बोललो, त्यांनी येऊन मला बोलले नाहीत. मी त्यांना फोन केला, आल्यावर बोलतो म्हणजे काल येऊन बघून गेले. आज म्हणले शिवसाहेबाला मी आणतो, शिवसाहेबाला तुमचं दाखवा, तुम्ही बोला. मी म्हणलं बोलतो शिवसाहेबाला मी. माझं क्लिअर काढलं, तुम्ही लोकांची घरं पाडायला नंतर आमचं पोट आहे त्यावर उपाशी मारावं लागलं. कधी काल परवा दिवशी गुरुवारी आधी 3 दुकान आहेत बंद आहेत, 2 दिवस झाले. मला सांगायचे लेकरा बाळांनी खायचं काय? आता आमचं धंदा केलं तर पोट भरणारा दुकानदाराचं.
आज ही दुकान 2-3 दिवस झालं बंद आहेत, अजून 2 दिवस राहते यांचं काम करायला. आज 50-60 रुपये खर्च करायचं म्हणजे यांच्यापाशी पैसा पाहिजे तेवढा. फक्त आमची एकच मागणी आहे की आम्हाला न्याय देण्यात यावा. बास, आम्ही अल्पसंख्येमध्ये आहोत. ही खास करून आमच्यावर गुणवंत कदम ही खास करून आमच्यावर आठवण असते. माझी त्या माणसावर जास्त करून तक्रार आहे. तुम्ही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना एक तक्रार द्या. नाही देतो. इथं नाही जर माझं तुमची दखल नाही घेतली तर मग त्यांना द्या तक्रार. त्यांना देणार. तुमचं वैयक्तिक आहे म्हणताय तर. वैयक्तिक आहेच माझं. मी तुम्हाला आठ समजा दाखवू शकतो. माझ्या वल्ल्याच्या नावचं आहे. पलीकडे आमच्या सुद्धाही बांधतात, त्याच्या पुढे माझं राहिलेलं आहे. राहिलेली जेवढी जागा आहे तेवढी तुम्हाला मी दाखवू शकतो. असं काय आपलं बोगस नाही लोकांसारखं कोणी मेंबरनं दिलेलं आम्हाला, तसं काय नाही त्याचं. फोटो सुद्धा काढू दे ना आम्हाला. काढाल दुकानात सामान काढता फोटो कसा बनला बघा. देवाच्या फोटो सुद्धा युट्यूब मना केले म्हणजे ही तोंड बघून केल्यासारखं, बाकी काहीच नाही. गाडा आमचा असेल तर आमचं समजा गाडा ही मार्केट सुद्धा काढाल त्या अतिक्रमणामध्ये असेल तर आमचं कुठलं अतिक्रमण कुठं सुद्धा काढलं नाही, कुठंच काढलं नाही. फक्त खटकाचं दिसलंय, बाकी कोणाच्या ह्याला हात सुद्धा लावला नाही. फक्त एवढ्या एरियातला गावापासून गावा चौकी फक्त ह्या एरियातलं एवढं अतिक्रमण काढलं. अख्ख्या नगरपालिकेला आमचं अतिक्रमण दिसलं नाही, पण फक्त गुणमंत मला इथं आले की अतिक्रमण दिसतंय.